अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, स्थानिक गुन्हे अन्वेषणची धडक कारवाई। नगर शहरातील हॉटेलमध्ये सुरू असलेला अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली। नगर शहरातील जुना टिळक रोडवरील हॉटेल पॅराडाइज येथे अवैधरित्या सुरू असलेला हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत छापा टाकत 47,486 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 7 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना माहिती मिळाली की हॉटेल पॅराडाइजच्या 3ऱ्या मजल्यावर अवैधरित्या हुक्का पार्लर चालवला जात आहे। स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कोतवाली पोलिसांच्या उपस्थित पंचासमक्ष कारवाई केली। हॉटेलमध्ये पाहणी केली असता हुक्का पॉट्स, रबरी पाइप्स, 28 प्रकारच्या सुगंधित तंबाखू फ्लेवरचे डबे आढळले। या सर्वांचा पंचनामा करण्यात आला। मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तर पोलीस अंमलदार सतीश भावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेलनी मालक यांना हुक्का ओढताना आढळलेले राजू कल्लेवाड, सनी शेख, बिपिन चौबे, रफिकुल अन्सार मंडल, शेख रबुल मीर, कासिम शेख, सैदुल मोहसिन शेख या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान पोलिसांनी हॉटेल चालकाकडे हुक्का बार चालवण्याचा कोणता परवाना आहे का, तसेच ग्राहकाचे वय तपासून घेतली जातात का असा सवाल केला असता त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला। त्यामुळे हुक्का पार्लर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले। नगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धडक कारवाई केली। DN24 नगर न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, पोस्ट लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।